नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 15 दिवस होत आले आहेत. 28 जानेवारी रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. यामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी 4 जणांचा एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवार कुटुंबाला तर प्रचंड धक्काच बसला. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची मुलं, पत्नी आणि सर्व कुटुंबीय प्रचंड दुःखात आहे. त्यांच्या जाण्यावर कोणाचा विश्वासच बसत नाहीये. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीला 10 दिवस उलटले असून अद्याप त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 15 दिवस होत आले असून देशातील विविध नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आलं. दरम्यान आज सुनेत्रा पवार यांनी आज मोठं पाऊल उचलणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील त्या उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातही सुनेत्रा पवार भेट देणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन देखील घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.